आझाद मैदान आणि सीएसएमटी परिसरात मोठी गर्दी पाहायला मिळते। मराठा आंदोलकांमुळे सीएसएमटी परिसरात मोठी गर्दी झाली आहे। आझाद मैदानातही मराठा आंदोलक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत, तर मुंबईकरांना गर्दीतून वाट काढावी लागते। तर या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आपल्या सोबत जोडल्या जात आहेत। भाग्यश्री, महत्त्वाची अपडेट आपण बघतोय, जरांगे पाटील यांची शुगर लेवल आता कमी झालेली आहे। पाण्याचा देखील त्याग जरांगे पाटलांनी केलाय। भाग्यश्री, नक्कीच नीलम, आपण बघतोय की आता सध्या जरांगे पाटील जे आहेत ते झोपलेले पाहायला मिळतात। मात्र काल रात्री त्यांची वैद्यकीय तपासणी झाली आणि या वैद्यकीय तपासणीमध्ये त्यांची जी शुगर आहे ती शुगर लेवल कमी झाल्याची माहिती डॉक्टर देत आहेत। 70च्या आसपास त्यांची शुगर। आझाद मैदान परिसरात आणि सीएसएमटी परिसरात मोठी गर्दी निर्माण झालेली आहे। मराठा आंदोलकांमुळे सीएसएमटी परिसरात मोठी गर्दी झाल्याची माहिती समोर येते। तर आझाद मैदानातही मराठा आंदोलक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। मुंबईकरांना सध्या या गर्दीतून वाट काढावी लागते। तर मराठा आंदोलनाचा आजचा चौथा दिवस असून आजही सीएसएमटी परिसरात आणि आझाद मैदान परिसरात गर्दी कायम आहे। त्याच्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे। पोलीस प्रशासन, मोठा पोलीस फौज फाटा या ठिकाणी उपस्थित आहे। गर्दी पांगवण्याचा प्रयत्न प्रशासनाच्या वतीने सुरू आहे। मनोज जरांगे पाटील यांची शुगर लेवल देखील कमी झाल्याची माहिती मिळते। जरांगे आजपासून खरतर पाणी त्यागलेलं आहे त्यांनी, आणि पाणी त्यागल्यामुळे त्यांची प्रकृती आणखी खालावण्याची शक्यता देखील वर्तवली जाते। तर दुसरीकडे आझाद मैदान आणि सीएसएमटी परिसरात मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते। सीएसएमटी परिसरात मराठा आंदोलकांमुळे मोठी गर्दी झाली। भाग्यश्री आपल्या सोबत पुन्हा एकदा जोडल्या जातात। भाग्यश्री, काय सविस्तर माहिती? नक्कीच, आपण बघतोय की मनोज जरांगे पाटील सध्या झोपलेले आहेत। आंदोलनाचा चौथा दिवस आहे। आजपासून मनोज जरांगे पाणी देखील सोडणार असल्याची त्यांनी काल घोषणा केलेली होती। मात्र काल रात्री त्यांना डॉक्टर येऊन तपासून गेलेले आहेत आणि डॉक्टरांनी त्यांना ORS भरपूर पिया असं सांगितलेलं आहे, कारण त्यांची शुगर लेवल जी आहे ती कमी झालेली पाहायला मिळते। जवळपास 70च्या आसपास त्यांची शुगर लेवल गेलेली आहे। त्यामुळे एकंदरीतच जोपर्यंत ओबीसी मधनं आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन तसंच चालू ठेवणार असं जरांगेंचं ठाम मत आहे। त्यामुळे आज त्यांची तब्येत आणखी खालावण्याची देखील शक्यता आहे। हजारोच्या संख्येने इथे आंदोलक दाखल झालेले पाहायला मिळतात। प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी देखील झालेली आहे। मात्र या सगळ्यामध्ये जर आपण बघतोय तर आज सगळ्यात महत्त्वाची घटना म्हणजे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती आज पुन्हा एकदा खालावण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येते। आधीच त्यांची शुगर जी आहे ती लो झालेली पाहायला मिळते। 70च्या आसपास त्यांची शुगर पोहोचलेली पाहायला मिळते आणि आता ORS पिया, पाणी पिया अशा पद्धतीच्या सूचना देखील त्यांना दिलेल्या पाहायला मिळतात। मोठ्या प्रमाणात आंदोलक गोळा झाले। एक मराठा घोषणा देतात। खरं तर आपण बघतोय की आझाद मैदानात काल रात्री जिथे मनोज जरांगे पाटील यांचं व्यासपीठ आहे, या व्यासपीठाच्या आजूबाजूला खडीकरण केलेलं आहे, जेणेकरून चिखलाचा त्रास आहे। मात्र आंदोलक जे आहेत मोठ्या प्रमाणात आलेले आहेत, त्यामुळे BMC ला देखील हे आंदोलक नियंत्रण करणं कठीण जाताना पाहायला मिळते। आता जे आहेत ते त्यांना ज्या सुविधा आहेत त्यांच्या सुविधा त्यांना मिळत नसल्याचं त्यांचा आरोप आहे। मात्र जर बघतोय तर कालपासून नाश्त्याची जी रचना आहे त्याची त्यांना वेगवेगळ्या महाराष्ट्रातील ठिकाणावर दिली जाते। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरकारच्या बाजूने देखील चर्चा सुरू आहे। आज देखील महत्त्वाची चर्चा होण्याची शक्यता आहे। यामध्ये मुख्यमंत्री उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे। पण ही बैठक जी आहे काल होणं अपेक्षित होतं। मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गावात गेल्याने त्यांना यायला उशीर झाला, त्यामुळे ही त्यांची बैठक जी आहे ती रद्द झाली आणि आज ती घेण्यात येणार असल्याची माहिती आहे। आपण बघतोय की आंदोलक जे आहेत ते मोठ्या प्रमाणात आलेले आहेत। मराठे तेव्हा पण भारी पडले होते आणि आता पण भारी पडणार अशा पद्धतीचे बोर्ड घेऊन हे उभे आहेत। आता पाटील म्हणतात तसंच होणार अशा पद्धतीचे बोर्ड हे घेऊन उभे आहेत। अनेक महाराष्ट्रातनं अनेक ठिकाणाहून हे लोक आलेले आहेत आणि प्रचंड जे आहे ते इथे माहोल तयार झालेला आहे। चौथा दिवस आहे, गर्दी कुठेही कमी व्हायला तयार नाहीये। आंदोलक ठिय्या मांडून मुंबईत आहेत। एकीकडे जर बघितलं तर गणपती बाप्पाचा उत्सव सुरू आहे।
आहे आणि दुसरीकडे या आंदोलकांची गर्दी आहे, त्यामुळे कुठेतरी यंत्रणेवर देखील प्रचंड ताण पडल्याचं पाहायला मिळते. खरं तर पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आलाय. पहिल्याच दिवशी पोलिसांनी सांगितलं की 1500 पोलीस आम्ही फौजफाटा तैनात केलाय, मात्र दंगल पथक पाचारण केलेलं आहे. मात्र हे ते पोलीस देखील कमी पडत असल्याचं पाहायला मिळते. एकंदरीतच मनोज जरांगे पाटील हे अत्यंत ठाम असल्याचं पाहायला मिळते. आंदोलनावर झोपलेले आहेत ते आता अजूनही ते आराम करतात. मात्र आपण कार्यकर्त्यांचा जर जल्लोष बघितला तर पाटील 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 अशा पद्धतीने ते ओरडताना पाहायला मिळतात. एकंदरीत जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात बोर्ड घेऊन देखील ते उभे असल्याचं पाहायला मिळतंय आणि आपण बघतोय की कशा पद्धतीने घोषणा देण्याचं काम जे आहे ते सुरू असल्याचं पाहायला मिळतं. एकंदरीतच आपण बघूया, त्यांच्याशी चर्चा करूया. परिस्थिती अशी, माझी महाराष्ट्र शासनाला विनंती आहे, सगळ्यात महत्वाची गोष्ट मनोज दादांचा एक अजेंडा जो आहे की सर्वांनी शांततेत आंदोलनाला हाताळावं, शांततेचा भंग होऊ नये. परंतु मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना माझी विनंती आहे की गुणरत्न सदावर्ते नावाचा जो वकील आहे त्याला खऱ्या अर्थाने प्रतिबंध घालण्याची गरज आहे. दादा तुम्ही रस्त्यावर आंघोळ करता, ठीक आहे, तुमची सोय केलेली नाहीये म्हणून तुम्ही रस्त्यावर आंघोळ करताय, पण गाड्या येत असताना पूर्ण रस्ता मोकळा असताना असा एक व्हिडिओ समोर आलाय की रस्ता पूर्ण मोकळा आहे, बाजूचे सगळे फुटपाथ मोकळे आहेत, तरी तुम्ही रस्त्याच्या मध्येच बसून आंघोळ करताय, असं काय? ताई आमच्यावरती वेळ आलेली आहे, या सरकारने वेळ आलेली आहे. आम्ही काय असं म्हणजे आम्हाला हाऊस म्हणून करत नाहीये. आम्ही जे मराठा आंदोलक बघितले ते असे नव्हते. मुलं घरी येतं, माझे 2 मुली आहे, मला एक पहिलीला आहे आणि एक 3 वर्षाची मुलगी आहे. मुळात परिस्थिती अशी आहे, मुंबई महानगरपालिका इतकी श्रीमंत आहे, पण आज खऱ्या अर्थाने ती मराठ्यांपुढे गरीब ठरली. कारण त्यांनी जर आमचे एकंदरीतच आझाद मैदान आणि सीएसएमटी परिसरातील ही जी दृश्य आपण पाहतो, या ठिकाणी मोठी गर्दी निर्माण झालेली आहे. हजारोंच्या संख्येनं जे आंदोलक आहेत ते आझाद मैदानावर उपस्थित आहेत. एक मराठा लाख मराठा, पाटील जे सांगतील तेच होईल अशा घोषणा ते देत आहेत. धन्यवाद भाग्यश्री, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.